वडाळा घाटकोपर ते ठाणे कासार वडवली या मेट्रो 4चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु या मोघरपाडाच्या प्रस्तावित जागेत सध्या स्थितीत भात शेती होत असून सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला कागदावरच दिला आहे. त्यामुळे ठाणे मेट्रोच्या कारशेड विरोधात मोघरपाडावासीय आज रस्त्यावर उतरले. आधी मोबदला मगच शेतात पाऊल ठेवा असा इशारा देत शेतकऱ्यांनी हक्काच्या जमिनीवर चूल पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून सरकारचा निषेध केला. ठाणे मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपुत्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी व 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसान भरपाई योजना म्हणून शासनाने धोरण तयार केले आहे, ज्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरीही विरोध डावलून MMRDAने मेट्रोच्या कारशेडसाठी 167.712 वरील शेतकऱ्यांची नावे कमी केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पोलीस व बाउन्सर्सच्या बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीने भूसंपादन करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यापूर्वी केला होता. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला सरकारने कागदावरच दिला असून कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेत बांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह अनेक भूमिपुत्र उपस्थित होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधणे, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन 100% स्थानिकांना प्राधान्य देणे. सर्वे नंबर 30 मध्ये मोगरपाडा कारशेड आल्यानंतर आम्ही ह्या कारशेडला पाठिंबा दिला. पण आमची मागणी अशी होती की ही आम्ही जमीन इंग्रजांच्या काळापासून कसतोय, तर या जागेचा आम्हाला योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. आम्ही सरकारकडे 40 गुंठे जागा मागितलेली का प्रत्येक शेतकऱ्याला 40-40 गुंठे जागा देण्यात यावी. पण सरकारने आम्हाला नैनाचा नियम लागू केला का 22.5% आणि 12.5% आम्ही तुम्हाला मोबदला देतो. आम्ही शेतकरी त्या गोष्टीलाही तयार झालो. ही नोव्हेंबर 2022 मध्ये घडलेली घटना. अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला 2026 पर्यंत कोणत्याही प्रकारचं अलॉटमेंट लेटर किंवा काही दिलेलं नाही. आमची मागणी एवढीच आहे की 167 शेतकरी आणि जे इतर 31 अतिक्रमक शेतकरी आहे या सर्व शेतकऱ्यांना अलॉटमेंट लेटर आणि त्या कुठे जागा आहे त्या जागेची मार्किंग चिन्हांकित करून त्याच्यावर सहीच्या सरकारच्या सही शिक्क्यानिशी ती जागा आम्हाला देण्यात यावी. आणि इथे आता आमचा जो समाज आहे, आमची मुलं आहेत, ही आज कुठेतरी शिक्षणातून जर शिक्षण घेऊन स्पर्धांमध्ये जगामध्ये कमी पडतायत. तर मध्यंतरी जर्मनीची कंपनी आलेली, त्यांनी इथे सामाजिक व्यवस्थेचा सर्वे घेतलेला. तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला सत्याई मंदिराजवळ एक 5 एकर जागा मिळावी, जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी. अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर न येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं. आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDAला अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी. कारण त्या संदर्भात कुठे शिक्षण घ्यायचं आहे, कुठल्या संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, तो अभ्यासक्रम मे मध्ये चालू होतो का जुलैमध्ये चालू होतो का ऑगस्टमध्ये चालू होतो, तिथे आमच्या मुलांना प्रवेश देऊन ते त्यांच्याकडनं शिक्षण घेऊन ये. पण आज तागायत यांनी आम्हाला फक्त कलेक्टर ऑफिसमध्ये आश्वासन दिलेलं का आम्ही तुम्हाला देतोय, आज तागायत देण्यात आलेलं नाहीये. तर या गोष्टीचाही म्हणजे सरकार आम्हाला सातत्याने सांगतंय. एकीकडे आम्ही DCP साहेब, कलेक्टर साहेबांशी बोलतोय, डावखरे साहेब आमची मीटिंग मुख्यमंत्री साहेबांबरोबर लावून देत आहेत. असं असताना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे याने काही दिवसापूर्वी पोलीस कमिशनर कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या, आम्ही पोलीस बंदोबस्तात इथे भरणी करतोय. मग जेव्हा आम्ही सरकारशी डायलॉग करतोय, सरकारला आम्ही सांगतोय की तुम्ही आम्हाला जी लेखी तोंडी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करा, आम्ही पीसफुली याचं पोझिशन तुम्हाला हँड ओव्हर करतोय. असं काही न करता ते पोलीस बळावर जर इथे काम करायचं बघत असेल तर ही कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होते. आणि याचा आवाज म्हणून आज आम्ही इथे 2 झोपड्या बांधलेल्या आहेत. आमच्या हयाती शेतीत गेलेली आहे.
जर सर आमचा मोबदल्याचं जे आम्हाला आश्वासन दिलंय त्याची पूर्तता झाली नाही आणि भविष्यात जर संघर्षाचीच वेळ आली तर प्रत्येक शेतामध्ये आमची झोपडी असणार. आम्ही पोराबाळांसहित शेतावर येणार. आज जशी आम्ही इथे चूल पेटवली तशी प्रत्येक शेतामध्ये उद्याला चूल पेटणार. सरकारने आम्हाला लवकरात लवकर योग्य तो न्याय मोबदला द्यावा. कुठली भूमिका सरकारच्या मधून घेण्यात नाही आलेली? सरकार आणि प्रशासन ना आता शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहेत. लास्ट टाइम आमची जी कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली होती तेव्हा आम्हाला अलॉटमेंट लेटरचं आश्वासन दिलं होतं की आता इलेक्शन चालू आहेत, सरकार दरबारी भरपूर कामं असतात, तर तुम्ही 1-2-3 महिन्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटेल असं आम्हाला आश्वासन दिलं. तोपर्यंत तुम्ही सॉइल टेस्टिंग करू द्या. त्या सॉइल टेस्टिंगला आम्ही परवानगी दिली. आज सॉइल टेस्टिंग होऊन सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आम्हाला आमचं अलॉटमेंट लेटर भेटलं नाही. आता आम्ही इथं शेतात आज उतरलोय. प्रत्येक शेत आज प्रतितवात आम्ही ही झोपडी बांधलेली आहे, बरोबर. उद्या प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये झोपडी बांधेल आणि राहण्यास येईल. आणि हा आज शेतावरचा जो आमचा हे आहे मुक्काम आहे तो आम्ही उद्या जाऊन रस्त्यावर पण आम्ही आंदोलन करण्याची ताकद आम्ही ठेवतोय. आमचा जो समाज आहे ना दोन्ही हातांनी देणार आहे. आमच्या समाजाबरोबर जर गद्दारी केली तर आम्ही यांना सोडणार नाही. काय मागणी असेल आपली? जो आम्हाला सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याचीच आम्ही पूर्तता मागतोय. आम्ही काय एक्स्ट्रा काही मागत नाही यांच्याकडे. काय सांगाल? स्पष्टपणे एक सांगते की आमचा कारशेडला विरोध नाहीये आणि विकासालाही नाहीये. फक्त आमच्या ज्या मागण्या आम्ही ज्या मागितलेल्या आहेत त्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही कामाला लगेच परवानगी देऊ आणि आमचा महिलांचाही विरोध नसेल. आज आमची वरलोपार्जित जी जमीन आहे इथे तिथे आमचे शेतकरी कसलेले आहेत. एवढी वर्ष त्यांनी घालवलेली आहेत आणि आज जर तुम्ही त्याचा योग्य मोबदला देत नसेल तर मग शेतकऱ्यांनी कुठे जायचं? याच्या पुढे आमच्या मुलांचं भवितव्य आहे, ते कसं काय घडणार? मग त्यांना जर कुठे काय शिकायचं असेल, काय करायचं असेल किंवा त्यांचं जर काय फ्युचरमध्ये त्यांना जर काय करायचं असेल तर त्यांच्याकडे काहीच नसेल. मग त्याच्यासाठी देखील सरकारने विचार करावा. आणि आमचा हा लढा सगळ्यांचा, भूमिपुत्रांचा आहे, नाही एकटीचा नाही किंवा एकाचाही नाही, सगळ्यांचा आहे आमचा तो. आणि तो आम्ही लढवणारच. आणि याच्यामधून ही मार्ग काय निघत नसेल तर याच्या पुढे जे काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू आणि पुढच्या मार्गाला आम्ही लागू इथे.